आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल, असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी, असंही ते यावेळी म्हणाले. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी नवीन सुरक्षा धोके आणि आव्हानांविरोधात सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्लीत ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीत ते बोलत होते. परकीय धोके आता राष्ट्रीय सीमा ओलांडत असल्याचं सांगत त्यांनी नवीन तंत्रज्ञान, दहशतवादाची गुप्त रूपे आणि सायबर धोके अधिकाधिक डिजिटल होत असल्याचं म्हटलं. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूरनं 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या मोफत ऑफलाईन प्रशिक्षण उपक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या उपक्रमाचा लाभ राज्यातील इतर मागासवर्ग, VJNT आणि विशेष मागास SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार असून गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, अभ्यास साहित्य आणि स्पर्धा परीक्षांची सक्षम तयारी करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापक संचालक मिलिंद नारिंगे यांनी दिली. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीनं अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे ही तांत्रिक आणि शैक्षणिक भागीदार संस्था म्हणून कार्यरत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी पात्र उमेदवारांना 29 जूनपर्यंत mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र 8:42 ऐकता येईल. नमस्कार.